मोर्शी मतदारसंघामध्ये माजी आमदार देवेंद्र भुयार तथा विद्यमान आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर यांच्यातर्फे दावे प्रतिदावे रोजच केले जात आहे। फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या सर्व गोष्टीवर यांच्या कार्यकर्त्यातर्फे रोजच चिखलफेक सुरू असते। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी हे दोघे महायुतीत एकत्र असताना दोघांचाच आपसी युद्धामध्ये लोकांचा मात्र निखळ मनोरंजन होताना मोर्शी मतदारसंघामध्ये दिसून येत आहे। या मोर्शी मतदारसंघामध्ये जे विरोधक आहेत, उद्धव ठाकरे गट असो किंवा शरदचंद्र पवार गट असो, काँग्रेस असो, हे कुठेतरी बॅकफूटवर जाताना दिसून येत आहे। मात्र या महायुतीतील दोन घटक पक्षामध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्यामध्ये नेमके लोकांना मनोरंजनच जास्त होताना दिसून येत आहे। असाच एका प्रकरणामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मंजूर केल्याचा दावा त्यांनी केला होता, ते नामंजूर करून आणलं किंवा ते रद्द करण्यात आलं असा त्यांनी आरोप विद्यमान आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर यांच्यावर केलेला आहे। या संदर्भात उमेश उर्फ चंदू यावलकर यांनी काय प्रतिक्रिया दिली, या दोन्हीची सविस्तर बातमी आपल्याला बघायची आहे। आपण बघितलं काही चॅनलवर एका बाजूची प्रतिक्रिया आली, काही चॅनलवर एका बाजूची प्रतिक्रिया आली, परंतु सत्य आणि निर्भीड आणि निपक्ष हे जर आपल्याला बातमी बघायचं असेल तर मोर्शी दर्पणवर आपण याचा पूर्णपणे उहापोह करणार। सर्वप्रथम राजुरा बाजार येथील पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यामध्ये माजी आमदार देवेंद्र भुयार नेमकं काय म्हणाले ते आपण बघूया। आजच्या पत्रकार परिषद बैठक घेण्याचा प्रमुख उद्देश असा होता की 4 डिसेंबरला मी आदरणीय अजित पवार साहेबांना एक पत्र दिलं आणि त्यांना विनंती केली की गावकऱ्यांच्या मागणीनुसार मी राजुरा बाजारचे अनेक ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, गावातली प्रतिष्ठित या सगळ्यांची मागणी होती, तर चांगल्या दर्जाचं एक रुग्णालय जर इथं झालं तर चांगल्या सुविधा आपण घेता येईल ही प्रामुख्यानं गावकऱ्यांची मागणी होती। आणि त्यानुसार मी 4 डिसेंबरला माननीय अजितदादांना पत्र दिलं। अजितदादांनी त्याच तारखेला 4 डिसेंबरला रुग्णालय मंजूर करण्याच्या संदर्भात विभागांना पत्र दिलं, खालच्या विभागाला पत्र काढलं। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती केली की जे काही आम्ही रुग्णालय मंजूर केलं, कारण इथं प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, त्याचं 30 बेडचं ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं, तर ह्या ग्रामीण रुग्णालयाच्यासाठी निधी पटकन आमच्याकडे वर्ग करा, या प्रामुख्यानं मागणीसाठी मी अधिवेशन चालू असताना डिसेंबर महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं। आणि त्यानंतर 29 मे 2025ला शासनाने एक GR काढला, त्यामध्ये आपल्या राजुरा बाजार सोबत 2 ट्रामा केअर आणि एक वरुडला उपजिल्हा रुग्णालयाचं एक्सपान्शन 50 बेडचं हे त्यांनी सरळ रद्द केलं आणि त्याची माहिती काही आमच्यापर्यंत पोहोचली नाही। मी 20 ऑक्टोबरला 2000 परत एक पत्र दिलं की सदरू कामाची काय स्थिती आहे याबद्दल मी CS ना पत्र दिलं की मला या जे काही रुग्णालय आम्ही मंजूर केले त्याची स्थिती मला कळवा। तर त्यामध्ये CSनी मला 24 ऑक्टोबर 2025ला परत पत्र देऊन उत्तर दिलं। त्यांनी सांगितले की हे आम्ही रुग्णालय शासनाच्या सूचनेनुसार रद्द केलं। आता परंतु रुग्णालय आणलेलं रद्द करणे याच्यावर माझा थेट आरोप आमदार महोदयांवर आहे, कारण हे आमदार महोदयांची जे पार्श्वभूमी आहे कायम रद्द रद्द रद्द, त्यांनी जे मनात ठरवून घेतलेलं रद्द हे रद्दच करायचं, देवेंद्र भुयारांनी आणलेले कामं रद्द करायचे, ही जी त्यांनी मनामध्ये ठरवून जे जिद्द त्यांची आहे हे जिद्द त्यांनी आता कमी करावी। कारण मोर्शी मतदारसंघातल्या लोकांनी 1 लाख लोकांनी आमचं डिपॉझिट गोल करून सगळ्यांच्या आमच्यावर फाट्यावर मारून त्यांना एवढ्या मोठ्या मतसंख्येनं निवडून दिलं, तर किमान त्याची तर लाच त्यांनी ठेवावी, तेवढं तर गांभीर्य त्यांनी ठेवावं। आमदार महोदयांनी रुग्णालय रद्द करताना जागा बदलवण्यात यावी अशी मागणी शासनाकडे केली आणि मग मुख्यमंत्री महोदयांनी त्याची या आमदार महोदयांच्या केलेल्या मागणीची दखल घेऊन सरळ रुग्णालय शिफ्ट नाही केलं, त्यांनी सरळ रद्द करून टाकलेलं आहे। या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमदार महोदयांना एकच विनंती आहे की ज्या पद्धतीनं हा दवाखाना रद्द केला त्या पद्धतीनं तो कुठल्याही परिस्थितीत जुलैचं पावसाळी अधिवेशन पुरवणी बजेट जे आमचं आहे त्या बजेटमध्ये बजेट संपाच्या अगोदर आपण ते मंजूर करून आणावं। आणि का हा दवाखाना रद्द केला, 3 दवाखान्यासोबत हा रद्द केला याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आमदार महोदयांनी पत्रकार परिषद घेऊन किंवा त्यांच्या पक्षाच्या लोणच्याच्या फोडी जमा करून त्यांच्याकडून उत्तर न देता प्रत्यक्ष आमदार महोदयांनी गावात यावं, कारण इथलं रद्द झालं, यांच्या पाठपुराव्यामुळं मंजूर झालं तर इथलं रद्द झालं, तर आमदार महोदयांनी इथं गावामध्ये यावं आणि त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी गावात येऊन द्यावं। यानंतर आपण आता या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र भुयार यांनी केलेल्या आरोपावर नेमकं उमेश यावलकर यांनी काय उत्तर दिलं ते बघूया।
माजी आमदार ज्या रुग्णालयाबद्दल बोलत आहेत त्या रुग्णालयाच्या संदर्भात महाराष्ट्र शासना 26/3/2025 रोजी एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला, शिस्त लावण्याच्या दृष्टीनं बरेच हॉस्पिटल सरकारनं तयार केले, परंतु आपल्याच तालुक्याचा किंवा आपल्या मतदारसंघाचा जर विचार केला तर यातलं एकही हॉस्पिटल बांधलेलं सुरू झालेलं नव्हतं. या ठिकाणी मशिनरी नाही, या ठिकाणी डॉक्टर नर्सेस नाही, या ठिकाणी इलेक्ट्रिकची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी फर्निचरची व्यवस्था नाही. शेवटी शासनाला असा निर्णय घ्यावा लागला की अगोदर ज्या बांधलेल्या इमारती आहे त्या इमारतीमध्ये आपण आरोग्यसेवा सुरू केली पाहिजे. हे हॉस्पिटल सुरू झाले पाहिजे. सर्व अद्ययावत या ठिकाणी यंत्रसामुग्री आली पाहिजे आणि यासाठी शासनानं, महाराष्ट्र शासनानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साठी एक नवीन निर्णय घेतला होता. तात्पुरत्या स्वरूपाच्या या प्रशासकीय मान्यता ज्या महाराष्ट्रामध्ये देण्यात आल्या होत्या त्यामध्ये आपल्या मतदारसंघातले 4 हॉस्पिटल होती. या प्रशासकीय मान्यता तात्पुरत्या स्वरूपाच्या थांबवण्यात आल्या होत्या. त्यावर कुठेही पैसे टाकण्यात आलेले नव्हते. तो प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर मी जे म्हणलं की महाराष्ट्र शासनानं हा निर्णय घेतला आणि त्यानंतर मी त्याचा पाठपुरावा सतत केला, परंतु मी काही पत्र देऊन शासनाला की हे हॉस्पिटल थांबवायला लावले किंवा थांबवले, रद्द केले, ह्या सर्व ज्या गोष्टी आहे त्या अतिशय निकालच खोट्या आहे. कारण ही सुद्धा बाब अतिशय खोटी आणि चुकीची आहे. याला कुठेही पैशाची तरतूद करण्यात आलेली नव्हती. यासाठी कुठेही कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करण्यात आला नव्हता. याच्यावर फक्त प्रक्रिया सुरू होती आणि या प्रक्रियेच्या संदर्भात ही प्रशासकीय मान्यता तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. प्रशासकीय मान्यता फक्त निवडणूक जूनला होता. आता त्यावेळेच्या ज्या परिस्थितीमध्ये जो निर्णय घेण्यात आला किंवा माजी आमदार जे ज्या पद्धतीनं सांगतायत ते सगळं निखालस खोटं आहे आणि या माणसाला नेहमी चुकीचं लोकांना सांगण्याची सवय जडलेली आहे, खोटं बोलण्याची सवय जडलेली आहे. परंतु मी निश्चितपणे सांगतो की या ज्या 4 प्रशासकीय मान्यता शासनाच्या वतीनं थांबवण्यात आल्या होत्या त्या सर्व 4ही हॉस्पिटलच्या आपल्या मतदारसंघातल्या आपण निश्चितच मी मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलं, आरोग्य महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा कबूल केलं की आपण लवकरच या 4ही अस्पतालला पैसे टाकू, मान्यता देऊ आणि निधी उपलब्ध करून देऊ. वारंवार सातत्याने म्हणजे हे रद्द झालं ते रद्द झालं असे आरोप जुन्या आमदारांकडून करण्यात येतात. यावर आपण काय प्रतिक्रिया? जुन्या आमदारांना सवयच पडलेली आहे. त्यांनी निवडणूक जिंकण्यापासून तर सुरुवातपासून तर शेवटपर्यंत नेहमी खोटं बोलूनच ते निवडणुका जिंकत आलेले आहेत. त्यांना ती सवयच जडलेली आहे. अशा माणसाला काय प्रत्युत्तर द्यायचं नेहमी तेच ते बोलणार आहे आणि जनतेलासुद्धा ती कल्पना आहे. त्यामुळे जनतेनं त्यांना घराचा रस्ता दाखवला की भाऊ जे काम करून राहिले आपण लोकांनी आपल्याला नाकारलं हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि माझी अशी विनंती आहे की भाऊ निवडून आले तेव्हापासून आपण बऱ्याचदा टीकाटिप्पणी करीत आहोत, परंतु एक नम्र विनंती करतो आणि जनतेकडूनसुद्धा एक नम्र विनंती करतो की भाऊंचा तो स्वभाव नसल्यामुळे कृपया थांबावं. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्येच संपूर्ण परिस्थिती अशी केलेली आहे की जिथे पहिले जे कामं आहे ते कामं पूर्णत्वास न्यायचे, तेथील आरोग्य कोणत्याही प्रकारची रद्द न करता त्याला पुनच्या मंजुरीसाठी आमदार महोदयांनी आरोग्य मंत्रालयाकडे असेल किंवा मंत्र्याकडे त्याचा पाठपुरावा केल्याचं यांनी येथे सांगितलेलं आहे. पाहत रहा मोर्शी दर्पण. राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर, वरुड.